नमस्कार, मी साक्षी. काही दिवसांपूर्वीच माझ्या दादाचं लग्न झालं आणि लग्न म्हटलं की आदल्या दिवशीची हळद आठवते. आणि तोच फंक्शन सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही स्वतः एफर्ट्स घ्यायचे ठरवले बरं. म्हणजे म्हणजे आम्ही हळदीच्या मागे लागणारं बॅकग्राऊंड स्वतःच घरी बनवायचं ठरवलं होतं. एक गंमत म्हणून स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची ही सुवर्णसंधी मी हातची जाऊ कशी देईल? तर विषय एकदम क्लिअर होता. बॅकग्राऊंडसाठी लागणारं होतं मोठा स्टँड आणि त्यावर पाना फुलांच्या माळा, बस. पण विषय इथेच संपत नाही बरं. तेवढ्या छोट्याशा बॅकग्राऊंड मागची मेहनत तुम्ही पाहतच असाल. हळदीच्या आदल्या दिवशीच आम्ही फुलांच्या माळा बनवून ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशीचा थोडासा बार हलका करायला. आणि स्टँड, त्याचं पण थोडंफार काम करून घेतलं होतं. हार्डवेअरच्या दुकानात जाऊन एक पाईप विकत घेतला आणि त्याच्यापासून बनवलेला स्टँड होता हा. हळदीच्या दिवशी फक्त अटॅच आणि डेकोरेशन, बस एवढंच काम बाकी ठेवलं होतं. पण चक्क तेवढ्या कामाला अवघे 4 तास खर्ची झाले. त्या 4 तासात आमच्या घरच्यांनी आपापले 100% दिले आणि हा असा सुंदर हळदीचा बॅकग्राऊंड रेडी झाला. तर तुम्हाला कसा वाटला हा घरच्या घरी बनवलेला हळदीचा बॅकग्राऊंड? चला चला, अजून हळदीची मजा पण करायची आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.